नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी जी रीडिंग घेऊन आलोय ती आहे स्वामींची। आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असा स्वामींचा तुमच्यासाठी मेसेज आहे। तू चाल पुढं, साक्षात ब्रह्मांड नायकाने तुमचा हात पकडलेला आहे, स्वामींनी तुमचा हात पकडलेला आहे आणि ते तुमच्या हाताला धरून बरोबर पुढं तुमच्या रस्त्यावर तुम्हाला घेऊन चाललेले आहे। ज्यांनी ज्यांनी स्वामींचा हात पकडलेला आहे किंवा स्वामींनी ज्यांचा हात पकडलेला आहे, भगवंताने आपला हात पकडावा, इतकी श्रेष्ठ सोल आपण व्हावं असं भाग्य तुमच्या म्हणजे तुमचं आहे की साक्षात भगवंताने तुम्हाला निवडलेलं आहे, असं तुमचं भाग्य आहे। म्हणूनच तुम्ही पुढं पुढं चालत राहिलेले आहात, चालताय पुढं। आणि हे चालणं म्हणजे तुम्हाला तुमच्यामधला एक जो आपण काय म्हणतो बघा, ताठ जो राहतो, जो झाडासारखा ताटलेला वाकेन काय मोडेन पण वाकणार नाही, हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य असत्य ठरवतात स्वामी। तुम्हाला हेच सांगतायत, कारण ते तुम्हाला हात धरून पुढे घेऊन जातात। कारण कुठंही विनम्रता खूप महत्वाची आहे आणि तेच तुम्हाला स्वामी शिकवतायत। हा जो रस्ता आहे, हा जो ह्याच्यावर तुम्हाला जे घेऊन चाललेत अध्यात्माच्या रस्त्यावर, स्पिरिच्युअलिटीमध्ये, तिथं स्वामी तुम्हाला हेच सांगतात की ते तुमच्या बरोबर आहे, तुमच्या पाठीशी आहे। फक्त तुम्हाला लव्हाळ्यासारखं व्हायचं आहे, गवतासारखं व्हायचं आहे। बघा, ते पाणी आलं, पूर आला, सगळं आलं हो की नाही, पाण्याचा महापूर येतो, मोठी मोठी झाडं मुळासकट उन्मळून पडतात हो की नाही। आणि पण लव्हाळा जो असतो, जे गवत असतं, ते मात्र पाणी यायला लागलं की आपण शांतपणे ते खाली असं हे होऊन जातं। विनम्रता त्याच्यामध्ये असते, नम्रता असते, कारण झुकतं ते आणि त्या प्रवाहाला पुढे जाऊ देतं। तो त्याचं काम झालं की आपोआप निघून जातं आणि पुन्हा हे डौलत राहतात, पुन्हा उभी राहतात। तसं तुम्हाला स्वामींना बनवायचं आहे, बनवलेलं आहे तुम्हाला स्वामी। तुमच्यातला जो म्हणजे ज्या सोलपर्यंत ही रिडिंग पोहोचेल त्यांना असं म्हणजे ही रिडिंग खूप कनेक्ट होईल। ज्यांच्यामध्ये असं आहे की ज्यांचा स्वभाव असा होता की खूप तापट, खूप रागीट, खूप अशा गोष्टींनी, थोड्या थोड्या गोष्टींनी, छोट्या छोट्या गोष्टींनी हायपर होणं, दंगा, राग, ह्या सगळ्या गोष्टींनी हे असं खूप ह्याच्यामध्ये होतं, तर स्वामींची हीच रिडिंग त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे। म्हणजे हा त्यांच्यातला गुण जो आहे खाली 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 अगदी खालच्या लेवलला आहे आणि नम्रता पूर्णपणे भरून राहिली आहे की मी हे करू शकतो, माझ्याशिवाय होणारच नाही, मीच हे करू शकतो। हा जो एक गुण आहे ना, तो सगळा संपलेला आहे। ते तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये, अध्यात्मामध्ये असाल, स्वामींच्या ह्याच्यामध्ये आहे, तर स्वामींना तुमच्याकडून एक परिक्रमाही करून घेतलेली आहे। जी परिक्रमा आहे, जी कठोर टोकाच्या रागापासून नम्रतेपर्यंतचा जो प्रवास आहे, ती जी परिक्रमा आहे, ती स्वामींची खरी भक्ती आहे। खरी भक्ती जर आपण स्वामींची भक्त आहोत, स्वामींची आपण भक्ती करतोय, तर ते पराकोटीचा राग असा शून्यावर आणून शांत करतात पूर्ण, आणि ती खरी भक्ती आहे। आणि ही जी शांतता तुम्ही जर अनुभवली, तर तुम्ही स्वामींच्या पूर्णपणे भक्तीमध्ये लीन झालाय, भक्तिमय झालाय। आणि तुमच्या जे शब्द आहेत किंवा तुमची जी भक्ती आहे ती स्वामींपर्यंत पोहोचते, लक्षात घ्या। हा मेसेज तुमच्यापर्यंत स्वामींना पोहोचवायचा आहे। म्हणून स्वामी म्हणतात, आता तू चल पुढं, आता मी तुझा हात धरलाय, कारण संपले सगळं राग, अहंकार आणि जो मीपणा असतो। वय असतं, काही वेळ असते, त्या ह्याच्यामध्ये प्रत्येक माणसामध्ये ते असावंही, पण अगदीच ज्या वेळेला स्पिरिच्युअलिटी मध्ये तुम्ही पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होता, अध्यात्मामध्ये होता, भक्तीमध्ये लीन होता, तेव्हा तुमच्यामध्ये अनाकलनीय अशी शांतता तुमच्यामध्ये येते। समोर काहीही होऊ दे, तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचा काही नाही, अगदी शांत, आणि तुमच्याकडे बघूनच समोरची व्यक्ती शांत झाली पाहिजे, इतकी शांतता, विनम्रता तुमच्यामध्ये आहे। रख 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 नाही आहे, शांतता तुमच्यामध्ये आहे। म्हणूनच स्वामी तुमचा हात पकडून आता तुम्हाला पुढे घेऊन चालले। आणि बघूया आता काय आहे हा प्रवास तुमच्यासाठी। आणि स्वामी तुम्हाला पुढे घेऊन चालले, तर या पुढच्या प्रवासामध्ये त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे, काय अशा गोष्टी आहेत जे तुमच्यापर्यंत त्यांना पोचवायचं आहे। कारण त्यांनी तुम्हाला, आता ते तुम्हाला घेऊन चाललेत, कारण तुम्हाला असं पूर्णपणे क्लीन केलंय त्यांनी, पूर्ण शांत केलेला आहे। आणि शांत झाल्याशिवाय स्पिरिच्युअलिटीचा पाया मजबूत होत नाही, आणि तो पाया मजबूत झालाय कारण तिथं समर्पण आहे। शांतता म्हणजे काय आहे, समर्पण आहे। नाही हे मला जिथं करायचं तिथं करायचं, नको तिथं काहीही हे करायचं नाही,
प्रत्येक वेळी एक पाऊल मागं आलं म्हणून काही संपत नाही. एक पाऊल मागं आले की त्याच ऊर्जेनं, त्याच्यापेक्षा डबल ऊर्जेनं आपण 4 पावलं पुढे जाऊ शकतो. त्यामुळे कधी घाबरायचं नाही एखादं पाऊल मागं गेलं. माझंच पुढं नाही रेटायचं. नाही सगळं हे करत बसायचं की नाही माझंच झालं पाहिजे, नाही मलाच मिळालं पाहिजे, नाही मीच केलं पाहिजे, माझ्याशिवाय होणार नाही. नाही, असं काही जगात काही नसतं. प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्याशिवाय, पण प्रत्येकच करणारा, करता करविता तो आहे. जिथं जिथं तुम्ही असं म्हणाल हे माझ्याशिवाय होत नाही, याच्याशिवाय मी राहू शकत नाही, किंवा तिथं तिथं आपल्याला तोडलं जातं आणि हे परमेश्वर करतात. कारण हेच आहे, ज्यात तुम्ही गुंताल त्या व्यक्ती असू दे, ती ऊर्जा असू दे, ती कोणती वास्तू असू दे, किंवा काय, त्याच्यापासून तुम्हाला वेगळं केलं जातं. म्हणून गुंतणं खूप वाईट. गुंतायचं नाही, सोडता आलं पाहिजे. आपल्याला हे जग आपलं स्वतः आपण कधीतरी आपल्या स्वतःला सुद्धा सोडायचं आहे. त्यामुळं जास्त गुंतागुंत करत बसवायची नाही आहे. त्यामुळे सोडता आलं पाहिजे, समर्पण करता आलं पाहिजे, असं स्वामी तुम्हाला सांगतायत. आणि त्यामुळेच ते तुमच्या हात धरून तुम्हाला पुढे घेऊन चाललेत आता. आणि तुमची ऊर्जा खूप सारी साफ, स्वच्छ आणि सात्विक अशी झालेली आहे, समर्पणाची झालेली आहे, मैत्रीपूर्ण अशी तुमची ऊर्जा झालेली आहे. म्हणून स्वामींनी तुम्हाला तुमचा हात पकडलेला आहे. तुमच्यामध्ये आता बघा, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं स्वामींनी तुम्हाला, कारण वरच्या एका टोकाच्या रागापासून अगदी शांततेच्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत तुम्ही आलाय. आणि म्हणूनच तुम्हाला हे जे 2 कार्ड आहे आणि पहिलं कार्ड मी रीड करते. तर हे कार्ड जे आहे सॅक्रिफाईसचं आहे. तुम्ही खूप मोठा बलिदान केलेला आहे, सॅक्रिफाईस केले. आणि हे बलिदान कशाचं आहे? मीपणाचं आहे, अहंकाराचं आहे, रागाचं आहे. हा सगळं त्याग केले तुम्ही. हे सगळं संपवलं. नाही आहे माझ्यात मीपणा, नाही आहे माझ्यात राग, अहंकार, मीपणा. आणि म्हणजे एक आपल्या बघा, एकेका व्यक्तीमध्ये असं असतं, एका सोलमध्ये खूप तुसडेपणा. म्हणजे मला हे मिळालं नाही तर याच्यापेक्षा भारी त्याला मिळालं, तर त्याच्यापेक्षा भारी मला मिळालं पाहिजे. नाही, हा समर्पण, ही म्हणजे स्पर्धा असावी, पण हेल्दी स्पर्धा असावी. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा कोणी जिंकणं हरणं हे प्रत्येकाचं. आणि हरण्यासाठी स्पर्धा नसते किंवा जिंकण्यासाठी नसते, अनुभवण्यासाठी स्पर्धा असते. तर ते जे लॉजिक आहे, ते त्यातला जो मर्म आहे तो तुम्हाला कळालेला आहे. म्हणून स्वामींनी आता तुमचा हात पकडलाय. मर्म कळाले ना, विजय तुझाच आहे. पण मर्म न कळता हे मलाच हा विजय मिळणार जर हा अहंकार राहिला, तर ते तुमच्यापर्यंत येत नाही. तर म्हणून स्वामींनी तुमचा आता हात धरलेला आहे, ते पुढे तुम्हाला घेऊन चाललेत. कारण तुम्हाला, त्यांना माहित आहे तुम्हाला आता ते कळलं, हे मर्म कळलंय की नाही, मीपणा कडेला नाही जातोय तो भक्ती, विनम्रता, नम्रता कडेला जाते, विनम्रता कडेला जाते, मीपणा कडेला जात नाही. तो तिथंच संपतो. तो संपल्याशिवाय भक्ती आयुष्यात येत नाही, अध्यात्म आयुष्यात येत नाही. मी केलं, कोण करणार आहे? मी केलं म्हणजे कोणी केलं, करता धरता तो सदा सर्व करता तो आहे. आपण कोण करणार आहे? आणि आपल्याकडं काय आहे करायला, हे की नाही? आपल्याकडं काय आहे? आपल्या त्यांच्या मर्जीशिवाय झाडाचं पान आणू शकत नाही. आपण काय करतोय? आपल्या मर्जीशिवाय काय? आपली मर्जी कुठं चालते? आपल्या स्वतःवर पण चालत नाही. आपलं मन कंट्रोलमध्ये नाही राहत, है की नाही? तर ते सगळं सुद्धा तुम्ही करायला लागले आता. तुमचं स्वतःचं मन सुद्धा कंट्रोल तुम्ही करताय. म्हणजे इतकी पॉवर तुमच्यामध्ये वाढली आहे. आणि हे केल्यामुळेच हा त्याग आहे, हे बलिदान तुम्ही केले. तुमच्या बरेच तुमच्या म्हणजे सगळ्या ह्याचं सॅक्रिफाईस तुम्ही केलेला आहे. तुमच्या आवडीनिवडी असतील, फिरणं असेल, खाणं-पिणं असेल, किंवा अध्यात्मात आलं, ह्याच्यात स्पिरिच्युअलिटीमध्ये आलं की बऱ्याच गोष्टी सगळ्या हे करायला लागतात. खाणं-पिणं बदलतं, हिणं-फिरणं बदलतं, लॉजिक, सगळी माणसं म्हणजे जिथं जिथं जाणं असतं ते बदलतं. आपल्याला जास्त वेळ कुठं आपण घालवत होतो पास्ट बघितलं तर, आणि आत्ता आपण जास्तीत जास्त वेळ कुठं घालवतोय, यामध्ये सुद्धा खूप फरक असतो, खूप बदलतं. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला, या सगळ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस तुम्ही केले. आणि म्हणूनच स्वामींनी तुमचा हात पकडलेला आहे, आणि ते घेऊन तुम्हाला पुढं चाललेत आता. कारण बलिदान, त्याग केल्याशिवाय कुठलीही पॉझिटिव्ह शक्ती, ऊर्जा, परमेश्वर हे तुम्हाला जोपर्यंत तुम्ही त्याग नाही करत, बलिदान नाही करत, तोपर्यंत तुम्हाला ते साथ देत नाहीत, हात देत नाही. आणि हा हात आता म्हणून स्वामींनी तुमचा पकडलाय आणि ते घेऊन तुम्हाला पुढं चाललेत. खूप मोठा हा मेसेज आहे. आणि जिथं तुम्हाला घेऊन चालले तिथं अगदी निरागस अशी शांतता आहे, स्थिरता आहे. आणि समर्पण, इतकं छान शुद्ध हवा आपण म्हणतो की नाही, शांत शुद्धता आणि निरागसता, प्रेम, माया आणि भावना, एखाद्याबद्दलचं दुःख जाणून घेण्याची क्षमता, मदत करण्याची भावना, हे सगळं तिथं आहे. आणि तिथं ते तुम्हाला घेऊन चालले. हे दुसरं कार्ड एक आले फ्रेंडली, कारण मैत्रीपूर्ण.
तुमचा हात जे पकडलेला आहे स्वामींनी आणि तुम्हाला पुढे घेऊन मैत्री कुणाशी करावी हा सुद्धा एक विषय असतो की नाही. तर मैत्री तुम्ही कुणाशी केली, तुमच्या भक्तीशी, तुमच्या ज्ञानाशी, तुमच्या परमेश्वराशी तुम्ही मैत्री केली आणि ही मैत्री तुम्ही टिकवताय. आणि या मैत्रीमध्ये तुम्हाला स्वामींनी शिकवलं की तुम्हाला इक्वॅलिटीनं सगळ्या गोष्टी करायच्या. मग पशु पक्षी प्राणी मात्र माणूस कुणी असेल इक्वलतेने प्रत्येकावर प्रेम करायचं, विनम्रतेने राहायचं, समर्पणानं राहायचं, माणसामध्ये देव शोधायचा. आणि एखाद्या माणसाच्या मुखातून आलेला शब्द असेल, काही मेसेज रूपी मेसेजमधनं आलेलं असेल, काही अशा स्वप्नांच्या माध्यमातून आलेला असेल, असे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. मग हे हे ओळखायचं हे कसं आहे, हे म्हणून स्वामींनी तुमचा हात पकडला. आणि ही तुमच्यातली जी अनकॉन्शियस माइंडमध्ये ज्या गोष्टी साचून राहिलेल्या असतात किंवा जे काही बदल नवीन नवीन गोष्टी जे तुम्ही कधी बघितलेलंच नाही ते तुम्हाला दिसते. तर हा आशीर्वाद आहे स्वामींचा. म्हणून तुम्हाला जोपर्यंत हात कोण पकडत नाही ना, साक्षात एक पॉझिटिव्ह शक्ती हात पकडत नाही तोपर्यंत आयुष्याचा एक सुरळीतपणा सुरू होत नाही. तर तो सुरळीतपणा सुरू होते आणि अशक्य गोष्टी सुद्धा आता तुम्ही शक्य करणार आहात सगळ्यांना. म्हणजे तुमचा लळा जो आहे पशुपक्ष्यांना, प्राणीमात्रांना, माणसाला तर लागेल, पण त्या माणसाच्या अगोदर पशुपक्षी प्राण्यांना तुमचा लळा लागतोय. कारण माणसांपेक्षा पहिले तिथं त्यांना कळतं की हे काय आहे, ही ऊर्जा काय आहे. आणि ते तुमच्या सानिध्यात यायला लागतील, तुम्ही त्याच्या सानिध्यात जायला लागाल, निसर्गाच्या सानिध्यात जायला लागाल. आणि जितकं जास्त तुम्ही निसर्गाच्या जवळ जा तितकं जास्त तुमचा हा चक्र ओपन होईल आणि तुमच्यामधला प्रेमाचा झरा वाहता होईल. हा मेसेज तुम्हाला दिला जातो. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा तुमच्यामध्ये जर रिस्पेक्टफुली तुम्ही प्रत्येक गोष्टीला रिस्पेक्ट देता, स्वामींना रिस्पेक्ट देता आणि सगळ्यांना म्हणजे स्वतःला आधी पहिले रिस्पेक्ट देता, सेल्फ लव्ह तुम्ही करताय, सगळ्यांना रिस्पेक्ट देता, प्राणी मात्र पशु पक्षी माणूस सगळे जे कोणी आहेत तुमच्या आयुष्यात असणारे सगळ्यांना तुम्ही रिस्पेक्टफुली वागवता. मग म्हणूनच तुमच्यातला जो आदरभाव तुमच्यातला तुमच्याबद्दलचं एक तुमच्याबद्दलचा सुद्धा रिस्पेक्ट यामधनं वाढतोय. कारण तुम्ही इतरांना मान देता. हे सुद्धा तुम्ही यामध्ये या प्रवासामध्ये तुम्ही शिकलाय. इतरांना तुम्ही गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आहे की नाही. जे जे तुम्ही द्याल तेच तुमच्याकडे येणार आहे, तेच तुम्ही इथं देताय. तुम्ही जे काही चांगलं आहे ते तुम्ही देताय, त्यामुळे तुमच्याकडे चांगलं येतंय. म्हणजे रिस्पेक्ट देताय म्हणूनच तुमच्याकडे रिस्पेक्ट येतोय. आणि हे तुम्ही तुमच्या कर्मानं मिळवलेलं आहे. तुम्हाला कुणी हे म्हणजे तुम्हाला कुणी हे दान म्हणून दिलेलं नाहीये. तुमच्या कर्मानं, तुमच्या कलेनं आणि तुमच्यातल्या भक्तीनं तुम्ही हे मिळवलेलं आहे. आणि हे बघा फॉलोइंग द तुम्ही ज्या गोष्टी म्हणजे ज्या स्वामी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतात, जे स्वामी तुम्हाला तुमच्या भक्ती अध्यात्मामधून जे जे मार्गदर्शन करतात, ज्या ज्या गोष्टीवर तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं, सांगितलं जातं, ते तुम्ही फॉलो करून पुढे जाता. तुम्ही नाही हे काय सांगितलेलं आहे किंवा हे नाही मी करू शकत, हे मला होऊ शकत नाही, अशा गोष्टी असं तुम्ही कधी केलंच नाहीये. आणि म्हणून स्वामींनी तुमचा हात धरलाय, ते पुढं तुम्हाला घेऊन चालेल. साक्षात ब्रह्मांड नायकाने हात धरून पुढं नेणं ही सोपी गोष्ट नाही. मग तुमच्यासारख्या सोलला हॅट्सऑफ आहे तुम्हाला. म्हणजे अगदी खरंच खूप रिस्पेक्टफुल तुम्ही आहात. कारण तुम्ही जे जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत तुम्हाला, जे जे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, जे आदेश तुम्हाला दिले जातात, त्या आदेशाचं तुम्ही अगदी पूर्णपणे त्याचं पालन करता आणि त्याप्रमाणे तुम्ही मागत पुढे जाताय. म्हणूनच तुम्हाला इथं पूर्ण म्हणजे हा जो धडा आहे जो तुम्हाला शिकवलेला आहे तो पूर्ण आत्मसात करताय तुम्ही. आणि म्हणूनच तुम्हाला इथं स्वामी पुढं घेऊन जात आहेत आणि तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही तयार झालाय, त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही तयार झालाय, त्यांच्या भक्तीने तुम्ही तयार झालाय. त्यांच्यातली भक्ती, त्यांच्यातलं प्रेम, त्यांच्यातली दयाभाव आणि इतरांना मदत करणं आणि संकटात माणसांपर्यंत उभं राहणं, पशुपक्ष्यांसाठी मदत करणं, त्यांच्यासाठी उभं राहणं, हे सगळं तुमच्यामध्ये आहे. म्हणूनच स्वामी तुम्हाला मदत करतात आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. हे मार्गदर्शन म्हणजे असं आहे जे बघा एखादा पक्षी आहे तो डबक्यात पडलाय की नाही, त्याला तडफडतंय, त्याला उठायला बाहेर जाताच येत नाही का, अडकलंय, तर त्याला बाहेर काढायचं, त्याला अलगद बाहेर काढून प्रवाहामध्ये सोडणं जी समर्पणता आहे,
आणि जो आशीर्वाद आहे ते स्वामी करतात. म्हणजे एखाद्या अशा जाळ्यात आणि अशा ह्याच्यात तुम्ही अडकलेला होता की त्यातनं सलगद उचलले स्वामींनी, तुम्हाला त्यांनी प्रवाहामध्ये नेऊन सोडलेलं आहे. आता हा प्रवाह तुमचा आहे. आता ह्या शुद्ध पाणी जे आहे, शुद्ध प्रवाहामध्ये तुम्हाला सोडलेलं आहे. तर ह्या पाण्याचा प्रवाह कसा संत गतीने ठेवायचा, त्याला तितकं शुद्धता कशी द्यायची, ही तुमची परीक्षा आहे. आणि स्वामींनी तुमचा हात धरलाय, ते तुम्हाला पुढे घेऊन चाललेत. पण तुम्हाला जी शुद्धता दिलेली आहे, ही शुद्धता आहे अशी शुद्ध ठेवणं, याच्यामध्ये अजून वाढवणं आणि त्या शुद्धतेचा संत गतीने, आसवाच्या गतीने का असेल, पण तो प्रवाह शुद्धतेनं सतत वाहत राहणं खूप गरजेचं आहे, असं स्वामी तुम्हाला सांगतायत. आणि तुम्हाला हा मेसेज देत आहेत बघा, भक्तीचा प्रवाह. मी काय म्हणलं तुम्हाला, स्वामींनी तुमचा हात पकडलेला आहे आणि ते तुम्हाला पुढे घेऊन चालले. तर स्वामींनी तुमचा हात पकडून, हे साक्षात श्रीकृष्णांचं कार्ड आहे. स्वामीच्या मध्ये सगळ्या ह्या शक्ती आहेत आणि ह्या ऊर्जा आहेत. तर भक्तीचा जो हात तुम्ही धरलेला आहे, भक्तिमय प्रवासामध्ये स्वामींनी तुम्हाला प्रवाहित केले. तर तो भक्तीचा प्रवास, तुम्ही त्या मार्गावरून तुम्ही बाजूला जायचं नाही. हा भक्तीचा प्रवास, अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटी, ह्यातनं मिळणारं तुम्हाला कितीही, तुम्हाला धन धान्य ते सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे. मटेरियलिस्टिक गोष्टी सगळ्यात तुम्हाला दिलं जाणार आहे. पण यामध्ये, ह्या सगळ्यामध्ये कुठला बॅलन्स जो मोठा असेल तो तुमच्या भक्तीचा असला पाहिजे. आणि हे जे आहे, हे म्हणजे कसं असते, कुठलीही गोष्ट मटेरियलिस्टिक जी आहे ती कायमस्वरूपी नसते, ती कधीतरी संपणारी असते. पण भक्तीचा साठा कसा आहे, तो तुम्ही आहे तोपर्यंत संपणार नाही. आणि तुमच्या नंतरही तुम्ही केलेलं हे चांगलं कर्म आहे. भक्तीचं कर्म म्हणजे हा तुमच्या पूर्वजन्मासाठी सुद्धा, किंवा तुम्हाला मोक्षापर्यंत नेण्यासाठी सुद्धा तो काम करणार आहे. म्हणजे ते निष्क्रिय आहे का? नाहीये. हे मटेरियलिस्टिक संपेल, जाईल, पण भक्ती संपणार आहे का? नाही संपणार, कधीच संपणार नाही. उलट ते तुम्हाला अजून प्रभावित करेल, अजून तुम्हाला ताकदवर बनवेल. प्रत्येक जे काही तुमच्या समोर चॅलेंजेस येतील, ते त्यांना धाडसानं तोंड द्यायला तुम्हाला तयार करेल. मग ही भक्ती महत्वाची आहे, काय मटेरियलिस्टिक जग. मटेरियलिस्टिक जगामध्ये त्याप्रमाणे तुम्हाला राहायचं आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. पण महत्व कुठल्या गोष्टीला जास्त द्यायचं, हे या गोष्टी पण हे केलं पाहिजे. हे स्वामी, म्हणून स्वामींनी तुम्हाला तुमचा हात धरलाय. कारण त्यांनी दोन्ही गोष्टी तुमच्या समोर ठेवल्या, एक मटेरियलिस्टिक गोष्टी आणि भक्ती. पण त्यामध्ये तुम्ही भक्तीला निवडलं आणि ही भक्तीच तुम्हाला पूर्ण, तुमच्या कार्य सगळं पूर्ण होईपर्यंत तुमचा हात ते सोडणार नाही आणि तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत. कारण ते अनकंडिशनल प्रेम तुमच्यावर करतात. तुम्ही त्यांची खूप लाडकी सून आहात, खूप विश्वासू, आणि तुमच्यावर त्यांचा विश्वासही आहे, प्रेम आहे. आणि जे जे काही स्पिरिच्युअल गायडन्स तुम्हाला दिले जातात, भक्तीचे गायडन्स असतील, अध्यात्मामधून असतील, ज्या काही मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात, स्वप्नांच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून, त्या सगळ्यावर तुम्ही काम करता. ते मेसेज तुम्हाला कळतात, त्याच्यावर तुम्ही काम करता. तुम्ही तुमचा रस्ता सोडत नाही, पॉझिटिव्ह खऱ्या मार्गाने पुढे जाता. म्हणूनच स्वामींनी तुमचा हात पकडलेला आहे. आणि हा स्वामी ही अशी शक्ती आहे, जी शक्ती तुम्हाला तुमच्या म्हणजे जगतानाच ह्या जिवंतपणीच पुनर्जन्माचा भास करून देणारी ही अशी शक्ती ही स्वामींची आहे. आणि ह्याच जन्मात एक पुनर्जन्म तुम्ही सुद्धा इथं, तर ते सुद्धा तुम्ही अनुभवताय. कारण असं मरगळलेलं असताना अचानकपणे आलेला उत्साह म्हणजे स्वामी आहेत. अचानकपणे हाताला अचानकपणे एक हाताला स्पर्श झाला, डोक्यावरला स्पर्श झाला, पाठीवर स्पर्श झाला, तर तो मिळालेला, झालेला स्पर्श म्हणजे स्वामी आहेत. आणि ही जी भक्ती आहे, ती तुमची भक्ती पराकोटीची आहे. म्हणून हे स्पर्श तुम्हाला जाणवतात, त्यांचं सानिध्य तुम्हाला जाणवतं, त्यांच्या आसपास असणं तुम्हाला जाणवतं, त्यांच्या पाठीवर हात फिरणं जाणवतं, त्यांनी हाताला धरून पुढे घेऊन चाललेलं तुम्हाला जाणवतं. ही जाणीव असणं खूप महत्वाची आहे आणि ती तुमच्यामध्ये आहे. म्हणून स्वामींनी तुमचा हात पकडलेला आहे, कधीच सोडलेला नाही, ते सोडणार नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. का म्हणायचं तर ह्याचसाठी, कारण ते कुणालाही नाही जमणार ते करतील. म्हणून तू फक्त पुढं चाल, असं त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, आहे का नाही. असं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. कोणाची भीती बाळगायची मनात काहीही कारण नाही. तुम्हाला फुल प्रोटेक्शन आहे, पूर्ण संरक्षित तुम्ही आहात. पॉझिटिव्ह सकारात्मक घेरा तुमच्या भोवती आहे. फक्त पुढं चालत राहा, ते तुमच्याबरोबर आहे. पुन्हा अशा छानशा रीडिंगमध्ये भेटायचं आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते. ओके, पुन्हा भेटायचं असं छानशा रीडिंगमध्ये. तुम्हाला काय विषय हवा असतील
तर नक्की मला कमेंट करून सांगा, त्या विषयावरही आपण रीडिंग करू. ओके, पुन्हा भेटूया अशा छान मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.